सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण आज तारीख आहे 12 सप्टेंबर. तर आज 12 सप्टेंबर 2024. तर आज आपण करन्सी ॲनालाइज करूया 2-3 करन्सी. तर 6 मंथ आपण पहिली करन्सी बघूया युरो जे पी आहे. जर 6 मंथनुसार जर बघितलं मार्केट आपण, तर मार्केट आहे आता ह्या रेजिस्टन्स पॉईंटला, या बघा, आणि खालून आहे हायर आहे स्ट्रक्चर. पण हा फेक फेक ब्रेकआउट पण असू शकतो किंवा एक कंटिन्युएशन पण असू शकतो. कारण की ही कॅन्डल जर बघायला घेतलं तर ही कंटिन्युएशन डोजी, ही कंटिन्युएशन आहे, ही कंटिन्युएशन आहे. आणि खालून जर बघितलं तर डोजी बनली आहे. डोजी पण कुठून बनली आहे? हे मार्केटने प्रिव्हियस जिथं क्लोजिंग दिलेली आहे, म्हणजे इथनी बेरीज होती तो ब्रेक करते ती, हा कन्सेप्टवाला. तर हा कन्सेप्ट इथं लागू होतो आपला. याची ओपनिंग क्लोजिंग इथं घेतलेली आहे. इथनी बेरिशवाली कन्सेप्ट इथं लागतो. तर याच्यात अजून दुसरं काही हां, परत इथं एक या कॅन्डलने कंटिन्यू केलेलं आहे परत याच कॅन्डलच्या बरोबर. याचा जो सपोर्ट आहे त्यालाच सपोर्ट ॲक्ट करून एक बुल मूव्ह दिलेला आहे. 3 मंथ्समध्ये बघूया आपण 3 मंथ्समध्ये काय मूव्हमेंट एक्सपेक्ट करू शकतो आपण. 3 मंथ्समध्ये जर बघायला गेलं आपल्याला, तर एक परफेक्ट फिब फिब वर्क होतं इथं. बघून घ्या. जर बघायला घेतलं तर एकदम परफेक्ट फिबनुसार मार्केट करन्सी पेअर चाललंय. हो. आणि मार्केटने जिथं आधी बघा, ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. जिथं रेजिस्टन्स होता त्याच पॉईंटला मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे बघा. एक करंट चालू होती तेव्हा, देन ही डोजी डोजी, देन तिने लिक्विडेट केलं दोघींनी. देन मार्केटने ओपनिंग क्लोजिंग सॉरी लिक्विडिटी घेऊन एक बुलमूव्ह देऊन इथं परत सेम स्ट्रक्चर तसंच बनवलं. हे बघा इथं, इथं जे स्ट्रक्चर बनलेलं आहे बुलमूव्ह डोजी डोजी म्हणजे टाइम स्पेंड एरिया, एक बुलमूव्ह, तसंच एक बुलमूव्ह डोजी डोजी म्हणजे टाइम स्पेंड, आणि एक बुलमूव्ह. आता बघूया की आता मार्केट चालू आहे ह्या पॉईंटला, जिथं टाइम स्पेंड एरिया आहे तिथं चालू आहे. पण ही क्लोजिंग कुठं होते ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 3 मंथ्समध्ये बघूया आपण 3 मंथ्सप्रमाणे काय होते. कारण की करन्सी ॲनालिसिस ही हाय टाईम फ्रेम प्रमाणे 6 महिन्यापासून स्टार्ट करावी लागते. 3 महिने, मंथ आणि वीकली, डेली, 4 अवरच्या खाली जायचं नाही फक्त. किंवा डेली किंवा 4 अवरच्या खाली जायचं नाही, बस एवढं आहे. आणि मार्केट आता सध्याला आहे टॉपला या पॉईंटला. तर बघूया या पॉईंटला मार्केट कसं रिॲक्ट करतं. जर मार्केटने आता स्ट्रक्चर तर फॉर्म करणं स्टार्ट केलेलं आहे, एक हेड अँड शोल्डर टाईप. जर मार्केटने याच्या कम्पेरेटिव्ह लो क्लोजिंग झाली तर आपण खालची रेंज पूर्ण क्लीन आहे. आपण खालची रेंजमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. आणि हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. हे जे स्ट्रक्चर आहे, हे जेव्हा खाली येणार तर सर्वांना वाटणार की एक मार्केट डाऊन झालेली, तर सेल करून देतील भरपूर लोक. पण सेल न करता आपण हायर टाईम फ्रेमनुसार जर बघितलं तर हायर टाईम फ्रेमची एक जस्ट रिट्रेसमेंट असेल बघा. ठीक आहे. असा एक झोन आहे हा. बघूया आपण इथं पण आपल्याला पिप्स कॅच करण्यासारखं आहे. कारण की EMA ला सपोर्ट घेत आहे मार्केट. इथं जर याच्या कम्पेरेटिव्ह लो बनवला तर आपण एक्सपेक्ट करू शकतो खालची मूव्ह. वीकली मंथलीमध्ये काही आहे का दुसरं? मंथलीमध्ये एक्सपेक्ट करण्यासारखा झोन आहे हा एक झोन आणि हा एक झोन. कारण की इथं आहे अनवॉन्टेड. तर इथपर्यंत आपण टार्गेट पकडू शकतो. टार्गेट याने जर हाय बनवला इथं 120 पिपचा, तर हा एक सिनेरिओ आहे आता सध्याला या पॉईंटपर्यंत. टार्गेट आपण फर्स्ट टार्गेट पकडू शकतो. बघूया काय होतं आहे आपलं. तर वीकली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं, वीकलीनुसार बघा आता मार्केटने कुठून बुलमूव्ह वगैरे दिलेला आहे. तर हा झाला हा टाईम स्पेंड एरिया. ठीक आहे.
मार्केट चाललंय आता त्याच पॉईंटला. ठीक आहे. आता हे बघा, आधी बी मार्केटने लिक्विडिटी घेऊन खाली लोकांना मॅनिप्युलेट केलेलं आहे. देन इथं जेव्हा मार्केट आलं, आधी इथलं सिनेरिओ समजून घेऊया. जेव्हा मार्केटने एवढी स्ट्रॉंग रेड कॅन्डल दाखवली, त्यानंतर मार्केट क्लोज झालं. इथं खूप लोक मॅनिप्युलेट झालेले असणार सेल साईडला. पण आपण कॅन्डल क्लोजिंगचा वेट करतो, देन एक मुवमेंट एक्सपेक्ट करतो. तर बघा, सेम सिनेरिओ इथं बनवतोय. मार्केट आली या पॉईंटला, जिथं होता आधी हा एरिया. याला ब्रेक करू शकला नाही. इतका स्ट्रॉंग जर बेअर मूव्ह येतोय मोठ्या मोठ्या कॅन्डल, जर इथं ब्रेक करू शकतो नाही, तर इथं आपला कन्सेप्ट लागतो, इथनी बेरिश होती तो ब्रेक कर देते. तर ह्याच कन्सेप्टला आपण एक बाय एंट्री प्लॅन करतो. ओके. तर हा एक कन्सेप्ट आहे एक्झिक्युशननुसार. परत मार्केटने आली त्याच झोनला, मार्केटने परत दाखवलं एक बिअर मूव्ह, 1 2 3 4, आणि ही पण पूर्ण कॅन्डल 5. म्हणजे एवढा स्ट्रॉंग, हे बघा इथून ते इथपर्यंत हा पूर्ण रेड कॅन्डलचा एरिया. हा एवढा स्ट्रॉंग फॉल बघून माणसं, सर्व ट्रेडर, रिटेलर, सॉरी, सर्व रिटेलर इथं मॅनिप्युलेट झाले असणार सेल साईडला. पण मार्केटने इथनी बेरिशवाला कन्सेप्टलाच ट्रिगर केलं, याची ओपनिंग क्लोजिंग घेतली आणि देन एक बुलमूव दिला इथून 80 80 पिपचा. देन एक रिट्रेसमेंट एक डाऊन आलेली. डेली टाइम फ्रेममध्ये जर बघितलं, तर डेली टाइम फ्रेममध्ये स्ट्रक्चर तर बनतंय. स्ट्रक्चर कसं बनतंय बघा, इथं लोअर लो स्ट्रक्चर बनतंय. हा एक आहे लोअर लो. बघा, आता ॲक्युरेटच बनेल असं नाही होऊ शकत. डब्ल्यू याच्या कम्पॅरेटिव्ह लो बनला, पण याच्या कम्पॅरेटिव्ह तर लोअर लोज बनत आहे, येत आहे ना मागच्या. जर मार्केटने हा झोन ब्रेक केला, हा बघा, हा झोन जर ब्रेक केला, तर एक आपण अपमूव्ह बघू शकतो या पॉईंटमध्ये. कारण की मार्केटने ही पूर्ण लिक्विडिटी जिथं, हे बघा, ही कॅन्डलची जेवढी लिक्विडिटी होती, मार्केटने त्यालाच हा पीक ट्रिगर करून एक बुलमूव्ह देण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रक्चर तर फॉर्म होत आहे, कारण की हे बघा लिक्विडिटी आहे या पॉईंटला. ठीक आहे. मार्केट लिक्विडिटी घेऊन प्रेशर पण दिसतोय आपल्याला. जर असं झालं, हा झाला पहिला हाय, देन याच्या कम्पॅरेटिव्ह जर हा दुसरा हाय क्रिएट झाला, तर याच्या फिबला आपण एक एंट्री प्लॅन करणार आहोत. हे बघा असं 50-61 या झोनमध्ये कुठंही झाला, तर आपण एक बाय, आपण पोझिशन पण लावून ठेवू, 50ला लावू. टार्गेट आपलं तर हायच असणार, पण स्टॉप लॉस बघा, स्टॉप लॉस ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. कारण की याची हाफ वीक जी आहे या पॉईंटची, ते हाफ वीकच्या नियर बाय. ओके, हाफ वीकला स्टॉप लॉस येतोय, थोडा खाली करावा लागेल. ठीक आहे. ही पोझिशन लावून दिली आपण. आता बघूया आपण नेक्स्ट वीक किंवा या, आज तर थर्सडे, फ्रायडे या 2 दिवसात किंवा पुढच्या वीकमध्ये काय मुवमेंट येते याच्यात. नेक्स्ट करन्सी बघूया GBP JPY. JPY ही स्पाइक देणारी, 1 मिनिट. GBP AUD बघूया आपण. GBP AUD जर 6 मंथनुसार बघितले आपण, आधी तर आठवून घेऊया. 6 मंथनुसार आता सध्याला कंडिशनला बघूया. सध्या मार्केट जिथं चालू आहे तिथं मार्केट्सने लिक्विडिटी घेऊन वरती आलेलं आहे. एक मार्केट 6 मंथनुसार जर बघितलं, ह्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला जे डोळ्यात दिसतंय तेच
ऐकायचं, करायचं. लोक काय म्हणताय ते बघायचं नाही. तर आपल्याला हे एक बुल इंडिकेट करतंय जी-पी-पी, ए-यू-डी. आणि काय इंडिकेट करतंय कारण की बघा डोळ्याला काय दिसतंय खालून हे लिक्विडिटी आली, ही लिक्विडिटी घेतली मार्केटने, ही लिक्विडिटी घेतली. तर ह्या लिक्विडिटीमध्ये आपल्याला एक बाईंग इंडिकेशन दिसतंय. वरून आहे सेलिंग, पण सेलिंगला ह्या पॉईंटमध्ये एक्झिट झाले असणार लोक. या पॉईंटपासून आपण एक बाय एक्सपेक्ट करू शकतो. तर आपली तर ह्या पॉईंटपासून जर बघितलं तर 38% पण रिट्रेस केलेलं नाही मार्केटने. त्याच्या अगोदरच मार्केटने बाईंग देऊन टाकलेला आहे. तर आणि अजून एक पॉईंट की ई-एम-ए पण बिलो आहे म्हणून हा एक पॉईंट आहे. तर बघूया याच्यात आपण काय होऊ शकतं. लिक्विडिटी बघूया आता की लिक्विडिटी मार्केटने कोणती कोणती घेतलेली. जर ह्या ओपनिंग क्लोजिंग मार्केट इतनी बेरिश होती तो ये पूर्ण डाउन साइड कंटिन्यू करते असा एक झोन आहे हा. तर मार्केटने याची फुल वीक घेतलेली या प्रिव्हियसची फुल वीक देऊन 100% देन 100% टार्गेट हे आणि क्लोजिंग टार्गेट देऊन एक क्लोजिंग आपल्याला इथं दिलेली आहे 61च्या अबोव. 3 मंथनुसार जर बघितलं तर 3 मंथ्समध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय बघूया. मार्केट आपल्याला हाय राय स्ट्रक्चर बघायला भेटतंय. हे बघा हाय 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 हाय. मार्केटचा हा एक हाय स्ट्रक्चरचा झोन आहे. हाय राय बनत चाललंय. वरून तर लोअर लो आहे. पण स्ट्रक्चर आपल्याला बुलिश इंडिकेट करते. प्राइस एक्शन वगैरे आपलं. मार्केट एक्झॅक्ट मंथली टाइम फ्रेम पासून जर बघितले सर्वांची ओपनिंग क्लोजिंग जिथं होती ऑल ओपनिंग क्लोजिंग जी-पी-पी, ए-यू-डी मध्ये ऑल ओपनिंग क्लोजिंग मार्केटने घेतलेली. हे बघा आणि हे बघा हां डब्ल्यू टाईप पॅटर्न याची नेकलाईन पण बघू शकतो आपण याला काइंड ऑफ. तर हा एक सिनेरिओ आहे. बघूया काय होतंय आपलं. या पॉईंट जर आपल्या झोनमध्ये आली तर आपण एक बाय मूव एक्सपेक्ट करणार आहे. बाय साईडला एंट्री प्लॅन करणार. तर बघूया काय होतंय आपल्या एंट्रीचं. मी तसं अपडेट देणार तुम्हाला. इथं आपण एक मार्क करून ठेवूया. हा एक झोन आहे आपला. ठीक आहे. थँक्यू.